कारखाना विकूच शकत नाही, कारण मी त्याची मालकच नाही आहे. मी कारखान्याची सेवक होते, मी कारखान्यासाठी काम करत होते. कारखाना बँकेने जप्त केला आणि DRT मधून त्यांनी कारवाया केल्या आणि तिथून तो त्यांनी ऑक्शन केलेला आहे. हे अडाणी माणसालाही कळतं की कशी वसुली होत असते. मला तेव्हा जर पैसे मिळाले असते इतर कारखान्यासारखे तर कदाचित ही मिळाली नसती. पण मला आता कुठेतरी समाधान आहे की रोजच्या गोष्टींमधनं मी मुक्त झाले आणि आमच्या धाकटे भावासारखे असणाऱ्या बोत्रे पाटलांना दिले. आता ते बघतील आणि यशस्वी चालवतील, कारण राजकीय माणसाचे बंधनं वेगळे असतात, पण ते अत्यंत प्रोफेशनली चालवतील आणि त्यांनी मागच्या सीझन खूप चांगला चालवला. मागचा सीझन चालवल्यानंतर आता हा विषय काढणार आणि का काढला मला तर ह्याचा काही अर्थच लागला नाही. हे काही नवीन घटना नाही आहे, हे सगळ्यांना आधीच माहीत होतं. हे मी मागच्या कारखान्याच्या जिबीत सुद्धा सांगितलं होतं की वसुलीच्या बँकेला आम्ही जी काही वसुलीची कारवाई त्याला आम्ही सहकार्य करणार आहोत आणि त्याच्यामध्ये लीजवर देऊ किंवा दुसऱ्या ग्रुपनी घेतला तरी आम्हाला हरकत असूच शकत नव्हती, कारण आमची आर्थिक परिस्थिती प्रचंड खराब आहे. खरं म्हणजे आपण सांगितलं की कारखाना वैजनाथ मुंडे साहेबांचं चौथं अपत्य आहे, मुंडे साहेबांचं अपत्य आहे आणि ते देताना मला दुःख झालं ना जेव्हा जप्तीच्या नोटीस लागल्या, जेव्हा GSTची, जेव्हा की माझे साखर विक्रीचे 11 कोटी बँकेमध्ये पडून होते, तेव्हाही GST ते भरू शकले असते. तेव्हा यंत्रणांना ते अधिकार आहे तरी GSTच्या रेड झाल्या. तर या सगळ्या अत्यंत त्रासातून मी गेले. तर वाईट तर वाटतं की जे माझ्या वडिलांनी उभं केलं होतं शून्यातून ते बँकेने जप्त केल्यानंतर. पण जेव्हा मी बोत्रे पाटलांना भेटले तेव्हा मला समाधान वाटलं की आमचं अपत्य आम्ही योग्य माणसाच्या काय म्हणतात दत्तक दिलेलं आहे आणि त्यांनी त्याचा आमच्याहीपेक्षा चांगला सांभाळ करतील. आमच्या तर आधी स्वतःच्या बैठका उद्यापासून 2 दिवस आहेत. युतीचा आम्हाला कोणी ऑफर आली आणि त्याच्यामध्ये आम्हाला जर ती ऑफर आमच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना मान्य झाली, कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यांच्यावर लादू नाही शकत निर्णय, तर ठरवू पक्षश्रेष्ठींची चर्चा करू. ओके.